आज तन्मयच्या स्कूलमध्ये ना पार्टी होती आणि त्यांना सांगितलं होतं रेड नाही तर ग्रीन टी शर्ट घालून यायचं, तर त्याने रेड घातला होता. आणि मग माझी सकाळी सकाळी खूप आज लवकर आंघोळ करावी लागली, कारण की आज आहे ना गुरुवार पण होता आणि ह्याचं स्कूल पण होतं लवकर. तर ह्यांच्यासाठी मग मी रताळ्याचंच केलं, कारण की ह्यांचा उपवास होता. आणि पुरण ते रेडी करून घेतलं. एका साईडला बटाटा भजी त्याची तयारी करून घेतली, वाटण वाटलं आमटीसाठी. आणि बटाटे पण उकडले होते, कारण की तन्मय ना पुरणपोळी खात नाही, त्याच्यासाठी बटाटा करायचा होता. आणि खूप भूक लागली म्हणून केळ खाल्लं आणि स्कूलमध्ये आले. तर स्कूल सुटणार होतं लवकर, त्यामुळं स्कूलला पण आवरून जायचं होतं. खूपच आज गडबड गोंधळ होतं. मग सगळ्या मित्रांबरोबर फोटो ते काढले तन्मयचे आणि घरी आल्यावर परत स्वयंपाकाला सुरुवात केली, कारण की 12च्या आत मला नैवेद्य दाखवायचा होता देवीला. आणि हा जो पापड आहे ना, खूप अशी मोठी साईज होती या पापडची, म्हणजे खूपच मोठा आहे पापड आणि खूप क्रिस्पी आणि छान लागतो. मग पापड भजी हे रेडी झालं होतं. आता पुरणपोळ्या करायच्या होत्या आणि उशीर तर होत होता. आद्वैतला पण जेवायला घालायचं होतं, पण मग नैवेद्यापुरत्याच पुरणपोळी केल्या. आणि आज इतकं छान पीठ मळलं गेलं होतं ना, की इतक्या छान फुगत होत्या पोळ्या आणि तुटल्या पण नाही. त्यात मी मैदा ते काही घातलं नव्हतं, तरी इतक्या सुंदर पुरणपोळी येत होत्या. मग देवीची पूजा झाली होती आणि मग देवीला नैवेद्य दाखवला आणि मग सगळ्यांना जेवायला वाढलं. आणि तन्मयला तर पुरणपोळी खायची नव्हती, मग त्याला मी पराठे बनवून दिले होते. आणि पराठे पण त्याला आज गरम गरमच लागतात, गार काय तो खात नाही. आणि मग सगळ्यांचं जेवण झालं होतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.